लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आडगाव पोलिसांनी जनावरांची कातडी आणि मांस घेऊन जाणारा ट्रक पकडलाय। नाशिकच्या आडगाव येथील मुंबई महामार्गावर ट्रकमध्ये जनावरांची कातडी आणि शेणयुक्त मांसाची वाहतूक केली जात असताना ट्रकमधून दुर्गंधी येत होती। याबाबत स्थानिकांना संशय आला, त्यामुळे स्थानिकांनी ट्रक चालकास याबाबत विचारणा केली, तर ट्रकमध्ये गाय आणि म्हशीचे मांस असल्याचे चालकाने सांगितले। त्यानुसार आडगाव पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलाय। यामध्ये 100 पेक्षा जास्त गोण्यांचे मांस आढळून आले आहे। याबाबत चालक कॅप्टन चंद रामकिसन सिंग यास ताब्यात घेतले असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहेत यांना पोलिसांनी पाचारण करून मांस आणि कातडीचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठवले आहे। याबाबत आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। पुढील तपास आडगाव पोलीस करत आहे। आडगाव ब्रिज जवळ एक ट्रक आहे 14 टायर आणि त्याच्यामध्ये एक मांसाचा ट्रक आहे म्हणून दुर्गंधयुक्त वास येत आहे, म्हणून आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही सदर ठिकाणी आलो। सदर ठिकाणी 14 टायरचा ट्रक आहे, RJ 11 GB 0012 हा नंबरचा ट्रक मिळून आलेला आहे। त्याच्यामध्ये जनावरांची कातडी आणि शेण खतयुक्त पोटातील मांस मिळून आलेलं आहे। सदरचा ट्रक चालक ताब्यात घेतला आहे, त्याचं नाव आहे कप्तान चंद, त्याला ताब्यात रामकिसन सिंग राहणार आग्रा उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला असून सदरचं मांस नेमकं कोणत्या जनावरांचं आहे बाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहेर सर यांना बोलून ते सॅम्पल घेतलेले आहे आणि ते सॅम्पल आपण तपासणीला पाठवून सदर गाडीचा पंचनामा आणि सदरचं मांस आपण जप्त केलेला आहे आणि तिथे पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। नेमकी ट्रक कुठून आला होता, कोणत्या दिशेने चालला होता? हा मुंबई इथून आलेला आहे आणि सदरचं मांस हे एकदम दुर्गंधयुक्त खराब झालेलं सडलेलं माल आहे आणि तो कानपूर इथे घेऊन जात आहे असं सांगत आहे आणि ते आपलं मत्स्यासाठी खाद्य म्हणून घेऊन जात आहे। तरी सदरचा माल हा उघड्यावर तो घेऊन जात आहे आणि असे मानवी जीवन आरोग्यास धोकादायक असं मांस आहे आणि तो उघड्यावर घेऊन जात आहे। त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी असं मांस घेऊन जाण्याची नाही आहे, जेव्हा आपण वरिष्ठांनी पुढील कारवाई करतो। गाडी चालक आहे, ज्या मालकाचं जर नाव माहीत पडलं आहे का त्याच्यावर? गाडी चालक आणि मालक एकच आहे। आपण त्याचे डॉक्युमेंट चेक केले, गाडी चालक आणि मालक एकच आहे। पण त्याच्याकडून मगाशी विचारणा केली, जो गाडी मालक वेगळा आहे आणि चालक तो आहे, मालक एकच आहे। टोटल किती किलो ते आता गाडीचा आरसी बुक दे अक्षय, गाडीचा आरसी बुक दे। रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.